घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, महापापी दुराचार, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी, 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 ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, झाली सीमा, वेद शिलला झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, सेना बैसला निवांता, सेना बैसला निवांता, सेना बैसला निवांता, सेना बैसला निवांता, विठ्ठल नाम उच्चारित, 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 ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद शिलला झाली सीमा, वेद शिलला झाली, झाली सीमा, वेद शिरला झाली सीमा, वेद शिरला वेद शिरला झाली सीमा, पार हा विठोबा रखुमाई, पार कुमाई, गोपाल कुमाई, पार कुमाई, गोपाल रखुमाई, पार कुमाई, गोपाल कुमाई, पार कुमाई, गोपाल कुमाई, पार कुमाई, गोपाल कुमाई, पार कुमाई, राधा विठ्ठल, 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 विठ्ठल,
शिव हर हर घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा नामे तारिले अपार महापापी दुराचार वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धार सेना पैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमारा विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंगा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पांडुरंग परमात्माची असीम कृपा ज्यांच्यावरती बरसली किंबहुना ज्यांच्या साधनेचा उपासनेचा भक्तीचा परिणाम असा झाला की ज्यांच्या जागी काम करण्यासाठी विश्वाचा मालक गेला महाराष्ट्राच्या मातीत ज्यांचा जन्म झाला पण ज्यांनी मध्य प्रदेशसारखं राज्य आपल्या कामानं कर्तृत्वानं किंवा ते त्यांची कर्मभूमी ठरली असे संतश्रेष्ठ संप्रदायाचं भूषण भक्तीचा सुंदर मार्ग दाखवणारे संतश्रेष्ठ सेना महाराज सेना महाराजांचा 5 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पांडुरंग परमात्माच्या नामाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना सांगणारा आणि शिकवणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आहे तो देणार आहे त्याच्यानंतर आपण अभंगाचा अर्थ पाहू नंतर अभंगामध्ये आपण प्रवास करू सगळे मिळून पण प्रवासामध्ये जेवढे मंडपमध्ये आहेत तेवढे माझ्यासोबत राहतील पण जे मंडपच्या बाहेर आहेत तर ते आमच्यासोबत कसा प्रवास करणार माझी विनंती जे बाहेर बसलेले दादा आहात मला आपलं नाव माहिती नाही आहे पण तुम्ही बाहेर बसून कीर्तन ऐकणं म्हणजे मोबाईलवर कीर्तन ऐकण्यासारखं आहे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही उठून कृपया आतमध्ये या म्हणजे ही जी थोडीशी रिकामी जागा आहे ती आपल्या सगळ्यांच्या बसण्यानं भरून जाईल आणि आम्हाला थोडंसं कीर्तन सांगताना थोडं बरं वाटेल सगळ्यांना विनंती आहे आपण उठून आतमध्ये या अगदी जी 2 तासाची कीर्तनाची वेळ असते त्याच्या पुढे आपण जाणार नाही 2 तास आपण सेवा पूर्ण करणार आहोत विठ्ठल विठ्ठल शारदीय नवरात्र महोत्सव मागच्या 12 वर्षापासून आपण पूर्ण केला हे 13वं वर्ष आहे मागच्या वर्षी तपपूर्ती 16 झाला आणि या वर्षी नवीन तपाला आपण आरंभ केला 13वं वर्ष पहिला दिवस आहे मा जगदंबा भवानी घटाच्या रूपात स्थानापन्न झालेली आहे तिचा उत्सव चासगाव पंचक्रोशीला नाही नाशिक जिल्ह्याला नाही उभ्या महाराष्ट्राला शारदीय नवरात्र महोत्सव असतो कसा तो आदर्श जर उभ्या महाराष्ट्राला कोणी घालून दिला असेल महाराष्ट्राच्या मातीमध्ये महिला कीर्तनकार पूर्ण महिला कीर्तन महोत्सव 12 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षाच्या या कालखंडामध्ये कुठं होत असतील नसतील काही मला माहिती नाही आहे पण जेव्हा महिला सप्ताहाचं असं काही विशेष स्वरूपच नव्हतं त्यावेळेला चासगावनं हा आदर्श महाराष्ट्राला दाखवलेला आहे तर खरंच गावकरी मंडळी तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवून घ्या पहिल्यांदा असं येणं झालं माझं म्हणजे माझं पहिलं येणं थोडंसं ॲक्सिडेंटली होतं तुम्ही म्हणाल कसं माझी काही नियोजित सेवा नव्हती यांना पण आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज पौळ आपल्याकडे कोणीतरी काहीतरी अडचणी कारणानं गैरहजर होते कीर्तन करताई आणि मला फोन आला पौळ महाराजांचा म्हणे दीदी कार्यक्रम एवढा सुंदर आहे की या कार्यक्रमाचं जिल्ह्यात नाव आहे आणि तुम्ही असाल तर रिकामे असाल तर या काय म्हणतात की योगा तो माझा रिकामा दिवस जणू काही काशी आईनं याच कारणानं ठेवला होता की काय कोणास ठाऊक आणि मग अण्णांकडे आम्ही येऊन पोहोचलो माणसं एवढी सज्जन खैरनार अण्णासारखी ज्येष्ठ माणसं आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली आणि चासला जे कीर्तन झालं मग तिथून पुढे नाशिक जिल्ह्यात खूप जास्त प्रवास झाला बरं माझा मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं पहिलंच माझं कीर्तन असेल त्याच्या अगोदरांना 12 वर्षापूर्वी ह्याला गेलो होतो आम्ही म्हणजे प्रॉपर नाशिक काळाराम मंदिरात कीर्तन झालं होतं आदरणीय गोदावरीताई मुंडेंचा सप्ताह आहे तिथे ताईंचा तर त्या माध्यमातून 12 वर्ष अगोदर गेलो होतो
पण त्याच्यानंतर म्हणजे असं काही विशेष मी फिरले नाही नाशिक जिल्ह्यात. पण इथे जे कीर्तन झालं ते काशी आईनं पूर्ण तुमचा जिल्हाभर मला फिरवलं. तर खूप सज्जन माणसं आहेत आणि या चास गावकरी मंडळीचे अध्यात्म श्रवण करण्याचे जे कान आहेत ना ते खूप तयार आहेत. इथं तयार अभ्यासू आणि खूप गुणवान माणसं, त्यांना ऐकण्याची सवय या लोकांना आहे. भलेही या मातीतली सगळी माणसं तानसेन नसतील, पण गुरुजी कानसेन मात्र सगळेजण आहेत. अगदी तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं आम्ही गळ्यातून हरकती काढाव्यात, पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हरकती आम्हाला खूप काही सांगून जातात की आम्ही किती सतर्क असलं पाहिजे. तर असो, पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस कुठे असेल थोडासा आरंभ करायला, नियोजन करायला थोडा व्यत्यय येतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्याचा जो काळ आहे, मागच्या 8 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात एवढा भयंकर पाऊस आहे. अगदी करंजी असेल, बीडचा कडा भाग असेल, आष्टीपाटोदा असेल, तर पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे. मागच्या आठवड्यात तर हेलिकॉप्टरनं माणसं काढली कड्यातली. करंजी घाटाच्या पुढे अशी अवस्था आहे की रस्ते सगळे खराब झाले, फुटले, पाण्यानं माणसं जागच्या जागेवर थांबली. आणि आज सुद्धा एवढा भयंकर पाऊस की रस्त्याला एवढं पाणी की बऱ्याच गाड्या पास करण्यासाठी पुलावरती माणसं उभी होती आणि त्या गाड्यांना पुढे काढून देत होती. ती माणसं पाहिली गाड्या पास करून देणारी, मग म्हटलं बरं आपली सोय लागली, कारण त्या पाण्यातून आम्ही पण आलो. म्हणजे याच पाण्याच्या कारणानं गुरुजींनाही उशीर झाला असावा कदाचित. पूर्ण सगळीकडे पाऊस आहे आणि फक्त आताच पाऊस नाही, अजून पुढचे 8-10 दिवस पण पाऊस सांगितलेलाच आहे. हा पाऊस सगळ्यांचीच परीक्षा घेणार आहे. याचा अर्थ काशीआईच आपल्या सगळ्यांची परीक्षा घेणार आहे. कीर्तनकारांनी वेळेवरती यावं आणि श्रोतांनी सुद्धा आपल्या परीक्षेत पास व्हावं. कारण देवी तुमचं ग्रामदैवत आहे, ज्या देवीची तुम्ही वर्षानुवर्ष उपासना करता, पिढ्यानपिढ्या ज्या देवीची भक्ती तुम्ही करता, ती आई ती आता पाहते की खरंच माझी लेकरं किती सतर्क आहेत, खरंच किती निष्ठावंत आहेत. खूप जास्तीचा पाऊस आला, किती जण घरी थांबतायत आणि किती कीर्तनाला येत आहे, याची नोंद या वर्षातला नवरात्र आई स्वतः करणार. बरं, पहिला दिवस आहे. आमचं महिला मंडळ, पुरुष मंडळ, भाविकजन मंडळ, आता चासमधले खूप सारी मंडळी माझ्या परिचित आहेत. पण आता एकतर उशीर झालाय आणि सगळ्यांचं नाव घेत राहणं हे थोडंसं योग्य वाटत नाहीये. म्हणून अगदी हे नावांचं प्रकरण मी थांबवते आणि ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं त्यांचं नामं घेऊ आपण. श्रीमान दीपक शेठ एकनाथजी खैरनार आणि श्रीमान संजय शेठ दत्तात्रयजी गडाख. तर या माझ्या दोन्ही दादांसाठी आपण जोरात टाळी वाजवू. मागच्या 2-3 वर्ष चासमध्ये येण्यात आलं. मागच्याही वर्षी अण्णांचा फोन आला होता, पण कथा घेतल्या कारणानं कीर्तनाची थोडी अडचण होते आणि मग याही वर्षी अण्णांनी सांगितलं की पुढच्या वर्षी अजिबात काही सांगायचं नाही, पहिला किंवा शेवटचा कोणता दिवस घेतात ते सांगा. थोडंसं अण्णा माया तेवढी करतात, आपलेपणा तेवढा देतात, म्हणून थोडं हक्कानं बोलतात. जी माणसं खरी माया लावतात ना तीच माणसं हक्कानं बोलत असतात. ज्यांची माया खोटी आहे त्यांच्या बोलण्यात सुद्धा थोडंसं असं धरसोड पण असतं. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळे अनुभविक माणसं आहात, वयानं ज्येष्ठ आहात. तर अण्णांचं माया करणं, प्रेम करणं, चौकशी करणं, बरे आहात का, काळजी घ्या. बऱ्याच वेळेला कीर्तनकार कीर्तनाला किती वेळेवर पोहोचतात का याच्यासाठीच फोन असतात. कधी कधी लाजून काजून पोहोचलेत का नाही त्याच्यासाठी फोन असतो. पण अण्णांचा वर्षभर फोन असतो, बरे आहात का, काळजी घ्या, आपल्याला पुन्हा कीर्तनाला यायचं आहे, आपल्याला महाराष्ट्रभर प्रवास करायचा. तर अण्णांनी याही वेळेला दशरथदादांनी फोन केला आणि ही सेवा मी माझ्याकडे घेतली. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. जणू असं वाटतं की एखाद्या विशिष्ट हॉलमध्ये आपण कार्यक्रम करतोय. एवढी सगळी सुंदर व्यवस्था आहे. आमच्या रविदादाची साऊंड सिस्टीम आहे. आमचे मुकेश दादा आपला कॅमेरा घेऊन आलेले आहेत. वारकरी कीर्तन हे अगदी महाराष्ट्रात सुरुवातीला आणि अजून सुद्धा तेवढ्याच ताकदीचं संप्रदायाचं काम करणारं हे चॅनल आहे आमच्या मुकेश दादाचं. मुकेश दादांसाठी टाळी वाजवूयात आपण. आणि फक्त टाळी नाही वाजवायची, कीर्तन झाल्यानंतर किंवा सप्ताह पूर्ण झाला किंवा उद्यापासूनच मोबाईल काढायचा आणि सबस्क्राईब करायचं त्या चॅनलला. म्हणजे मुकेश दादांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जी काही कार्यक्रम आहेत ही तर पाहायलाच मिळतील, पण महाराष्ट्रभरातले चांगले वक्ते तुमच्या घरापर्यंत, तुमच्या कानापर्यंत, तुमच्या मनापर्यंत, अंतकरणापर्यंत पोहोचवण्याचं पवित्र कार्य मुकेश दादा करतात. मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे, अगदी लेकरासारखं तुम्ही सगळेजण ज्यांच्यावरती माया करता असे आमचे संकेत महाराज आहेत.
खरं तर इकडे मृदंगवादक त्यांना यायला उशीर झाला याच पावसाच्या कारणानं, पण काशी आई कुठल्या गोष्टीची उणीव पडू देत नाही त्याची साक्ष आहे आज. कारण कीर्तन वाजवायला साक्षी बसलेली आहे. आमची साक्षीताई लहान आहे लेकरू, पण फार सुंदर वाजवते ती आणि आपल्या संस्थेमध्ये अभ्यास करते, तर तिच्यासाठी आपण एकदा टाळी वाजूया. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण वयाना ज्येष्ठ असणारे आमचे पवार बाबा आहेत, रवी महाराज पवार. सुंदर ज्यांचा कंठ आहे, ज्यांच्या गाण्यामध्ये सरस्वती आहे, ज्यांच्या गाण्याला माझं कोटी कोटी वंदन आहे, आमच्या पवार बाबांसाठी एकदा टाळी. बाजूला हरिभक्तपरायण रमेश महाराज, आमचे रमेश महाराज, रमेश दादांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजूयात आपण. बाकी आपल्याच भागातल्या या मुली आहेत, पण आपल्याकडे शिकायला आहेत. पलीकडे ह्याची, तुझं नाव, गावाचं नाव काय बाळा? दातलीची आमची धनश्री आहे, धनश्री आव्हाड दातलीची आहे. त्या दोघी बहिणी शिकायला आहेत, फार छान कीर्तन करते ती. आता अलीकडे उभी असलेली तनुजा घुगे, ती चिंचोलीची आहे. तनुजा बरोबर ना? चिंचोली गाव आहे तिचं, सिन्नरच्या आणि नाशिकच्या मध्ये चिंचोली गाव, टोलनाक्याच्या जवळ. आणि तनुजाच्या अलीकडे राधिका, त्या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. आणि तनुजा फार सुंदर कीर्तन करते, फार सुंदर भागवत कथा करते. राधिका फार सुंदर गाते. या लेकरांची वय लहान आहेत, पण गाण्याचा एवढा सुंदर प्रयत्न करतात की आमच्या पवार बाबांच्याही मुखातून निघावं, वा क्या बात आहे. तर ही त्यांच्याही मुखातून बाहेर पडतंय. तर वयानं लहान आहे ती लेकरं, पण मागच्या 2-3 वर्षापासून ते आपल्याकडे अभ्यास करताय. अण्णा, कधी कधी मला प्रश्न पडत होता, महाराष्ट्रात ज्या ज्या गावात मी गेले त्या त्या गावानं मला मंदिर बांधायला मदत केलेली. कोणी रुपये दिला असेल, कोणी लाख रुपये दिले असतील, पण गावातल्या, महाराष्ट्रात ज्या गावात मी गेले त्या गावानं मला देवस्थान उभं करण्यासाठी मदत केली, संस्थांचं बांधकाम करण्यासाठी. अजून बांधकाम चालू आहे, 25-30% बाकी. पण मला प्रश्न पडला, गावानं मला रुपया दिला, 10 रुपये दिले, लाख रुपये दिले, मी काय दिलं लोकांना? तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला एक कीर्तनकार दिला त्या संस्थेने. ही एवढी गुणवान लेकरं आहेत. आता ही 4-2 वर्षात महाराष्ट्रात चमकणार आहेत. आणि आनंद एका गोष्टीचा आहे, बऱ्याच अशा महाराष्ट्रातल्या पत्रिका आहेत कीर्तनाच्या, की त्या पत्रिकेत त्या संस्थेमध्ये अभ्यास केलेले 2-3 अर्धे तरी कीर्तनकार तिथेच अभ्यास केलेले असतात. आनंद वाटलाय की चासमध्ये सुद्धा कल्याण स्वामी संस्थांमध्ये अभ्यास केलेले एक लेकरू आलंय या पत्रिकेत. याही गोष्टीचा मला आनंद आहे. यावर्षी एक लेकरू आलंय, पुढच्या भविष्यात 4-2 वर्षात नक्की 4-5 येतीलच, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि आपली जी शिवांजलीताई आहे, फार गुणवान लेकरू आहे शिवांजलीताई आपल्याकडे अभ्यासासाठी. आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं शिवांजली असेल, अनेक मुली आहेत की ज्यांचा खूप चांगला प्रवास, ही लेकरंसुद्धा खूप छान प्रवास करतात. तुमच्याही जिल्ह्याला हे कल्याण स्वामी संस्थांचं दान मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाही. बाकी सर्व टाळकरी मंडळी, हे विद्यार्थी आपल्याच गावातले आहेत का? कुठल्या गावानं तुम्ही? अगस्ती, हां, आमच्या हरिभक्तपरायण संकेत बाबांचे विद्यार्थी आहेत. तर या लेकरांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी दोघांसाठी टाळी वाजवा आपण. गावातील सगळी ज्येष्ठ मंडळी, मला सगळे परिचित आहात, पण सगळ्यांना वंदन वेळ न घालवता आता विनेकरे बाबा आहेत, चोपदार आहेत, बाकी सर्व परिचित अपरिचित मंडळी, आमचे घुगे भाऊ आहेत, बोडखे भाऊ आहेत, त्यांच्या मुली माझ्याकडे शिकायला असल्या कारणानं आज सगळे पालक इथं या भागातले आलेले आहेत. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आजच्या दिवशी ज्यांनी अन्नदान केलं त्यांचंही कौतुक आणि परमेश्वराचं चिंतन आपण आता पाहू. विठ्ठल 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 आज थोडा उशीर झाला कारणानं सगळ्यांचा नामोल्लेख मी करणार नाही. बऱ्यापैकी जे गरजेचं आहे आरंभी आपण त्या सगळ्यांचं नामोल्लेख कौतुक केलेलं आहे. संतश्रेष्ठ सेना महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. सेना महाराज या अभंगामध्ये काय सांगतायत त्या अभंगाचा अर्थ आपण प्रथम पाहू. सेना महाराज म्हणतात, घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापांचे. विठ्ठलाचं नाव घेतल्यानंतर पापाचा पर्वत नाही तर पापाची पर्वताच्या पर्वत जळून जातात. ही ताकद कशाची आहे? कुणाच्या नावाची आहे?
विठ्ठलाच्या नावाची आहे. मग ते तुम्ही आवडीनं नाव घ्या किंवा तिरस्कारानं घ्या, दुःखानं घ्या, उल्हासानं घ्या, कोणत्याही पद्धतीनं घ्या, पण भगवंताचं नाम घ्या. या विठ्ठल नामाचा परिणाम असा आहे की पाप जळून खाक होत आहे. सेना महाराज म्हणतात, काय सांगू या नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. वेद सुद्धा जेव्हा नाम गाऊ लागला किंवा नामाचं महत्व सांगू लागला, तर त्या वेदाला सुद्धा सुचेना की मी भगवान परमात्माच्या नामाचं महत्व या लोकांच्या समोर कसं मांडू. त्या नामाचं महिमान सांगितलं सेना महाराजांनी. नामे तारिले अपार, मोजता येणार नाहीत एवढ्या माणसांचा उद्धार भगवंताच्या नामानं झाला. कोणीतरी म्हटलं, महाराज अपार म्हणू नका, एखादं नाव तरी सांगा की विठ्ठलाचं नाव घेऊन एखाद्याचं कल्याण झालं. एक फार मोठं नाव सांगितलं की ज्याचा उद्धार शक्य नव्हता, शक्यच नाही ज्याचा उद्धार होणं, त्याचा उद्धार नामानं झाला. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी. मला सांगा, वाल्ह्या कोळ्यानं किती पाप केलं होतं. झोपले का काय चास, अंदाजे सांगा, एक ऐकलेलं सांगा, आपण तोंडी ऐकलेलं. त्यानं एवढी माणसं मारली की 7 रांजणं कशानं भरली. केवढ्या मोहरी एवढ्या खड्यानं 7 रांजणं भरली. एवढी माणसं त्यानं मारली, एवढा भयंकर पापी. मला सांगा, 7 रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली, एवढी माणसं मारणारा माणूस आहे का आपल्याकडे कुठे इथे. बरं, एक रांजण भरला असं आहे का. 7 रांजणं जाऊ द्या, एखादा रांजण भरलाय का कोणी. नाही. बरं, एखादा रांजण जाऊ द्या, एखादा घडाभर माणसं मारून तेवढ्या मोहऱ्या घातल्या. नाही, तसं कोणीही आपल्याकडे सापडणार नाही. मग ज्यानं 7 रांजणं भरली मोहरी एवढ्या खडानं, एवढी माणसं ज्यानं मारली, हा पाप्यातला कळस आहे. असली हत्याच नाही, वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी. पण नामाची ताकद पहा, नामे तारीला निर्धारी. त्याचं तरण तारण केलं भगवंताच्या नामानं, त्याचा उद्धार झाला. सेना महाराज म्हणताय, आम्ही खूप भाग्यवान आहोत. सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. कोणीतरी म्हटलं, महाराज नामाचं महत्व लोकांना सांगता, स्वतः काय करता. म्हणे आम्ही तेच करतो. आम्ही भगवंताचं नाम गातो, भगवंताचं गुणगान गातो. तर हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. याचा आपल्याला विस्तार करायचा आहे आणि अभंग सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. भले अभंग सोडवताना पहाटेचे 4 वाजले तरी खरं बोला, कीर्तनात आहोत आपण. हां, म्हणजे चालेल हे तुम्ही म्हटलात, पण मी अजून म्हटलेले नाही. त्याच्यामुळे आपण आता चालू पुढे. विठ्ठल विठ्ठल अभंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे. पण आपण काशी आईची उपासना करताय 12 वर्ष नाही, त्याही अगोदरपासनं. सांगता येत नाही तेव्हापासनं तिचा गोंधळ चाललेला आहे. आपल्या कित्येक पिढ्यांनी तिच्यासमोर गोंधळ घातलाय. जुन्या लोकांना भलेही विना घेऊन भजन करता येत नसेल, टाळ वाजवता येत नसेल, पण त्या बिचाऱ्या लोकांनी तिची उपासना जपत आणलेली आहे. आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी न आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेली, गोविंद गोपाळाचे मेली, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी,
वासुदेव हरिनाम संवड गोंधळी 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 आई राजा आम्ही गोंधळी आपण असं समजायचं काहीच कारण नाही की आपणच 12 वर्षापासून काशी आईचा गोंधळ घालतोय. आपल्या पिढ्यानं घातलेला आहे. आपल्या पूर्वजांनी तिचा गोंधळ घातलेला आहे. आपल्या वाडवडिलांनी तिच्यासमोर जागरण केलेलं आहे. तिच्यासाठी ज्योत जाळलेली आहे. तिच्यासाठी खूप गायलंय, तिची उपासना केली. या मातीमध्ये काशी आईसाठी माझ्या कित्येक माता मौल्यांनी कित्येक वर्षापासनं ज्या होऊन गेल्या त्यांनी सुद्धा 9 दिवस 9 रात्री व्रत धारण केलेलं आहे. उपवास केलेला माझ्या माता वर्गानं. आणि सांगू तुम्हाला, आपल्या कित्येक पिढ्यांनी या काशी आईसाठी माझ्या माता माऊल्यांनी, ज्या आता नाही आहेत, ज्या गेल्या, अशा कित्येक आपल्या अगोदरच्या माता माऊल्या, त्यांनी जे व्रत केलं आणि आता आपणही जे व्रत करत आहात आणि इथून पुढे सुद्धा तिच्यासाठी जे व्रत करणार आहेत, त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ती आपल्या सगळ्यांच्या तपस्येने थांबलेली आहे. उपवास पारण राखीला दारवंता, उपवास कारण राखीला दारवंता, उपवास एकदा टाळी वाजवून आपण उपवास पारणे राखेला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हाला. ती आपल्यावर कृपा करण्यासाठी आहे, पण तिला जागेवर ठेवण्यासाठी आपण तपस्या केलेली आहे. तुम्हीच नाही, अगोदर खूप लोकांनी केलेली आहे. तेव्हा ती छत्र बनून आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आपल्या सगळ्यावरती कृपा करण्यासाठी आहे. देवीने प्रसन्न व्हावं माझ्या ताईंनो, याच्यासाठी आपण नाना प्रकार करतो. पण खरं सांगू तुम्हाला, हे व्रत करा, उपवास करा, ज्याला जसं शक्य आहे तसं करा. पण खरंच भगवतीने आपल्यावरती कृपा करावी याच्यासाठी एक सोपा मार्ग सांगणार आहे मी तुम्हाला. आता अलीकडच्या काळात ज्यांना शुगर नाही ते 9 दिवसाचा उपवास धरू शकतात, पण शुगरचे माणसं पहाटेच खवळलेले असतात. जणू वाघानं दरकाळी फोडावी तशी जांभळी देतात. आणि त्या जांभळीतून या फार हुशार आहेत, या ओळखतात वाघ भुकेजलेला आहे. त्या पहाटे चूल पेटवतात, गॅस पेटवतात, किंवा रात्रीच 2 भाकरी आगाव करून ठेवतात. तर अलीकडच्या काळात थोडंसं उपवास वगैरे या गोष्टी सर्वांना शक्य नाही. तरुण लोक करतात, पण ज्येष्ठ लोक, वयस्कर लोकांना शक्य नाही. काही वयोवृद्ध मातावर्गांनाही शक्य नाही. याच्यासाठी सोपा मार्ग सांगते तुम्हाला. सोपं सांगण्यासाठीच तुम्ही आम्हाला इथं बोलावलेलं आहे.
आणि कर्तव्य आमचं तुम्हाला सोपं, तुमच्या भल्याचं, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या हिताचं आम्ही सांगितलं पाहिजे इथं उभं राहिल्यानंतर. ही आमची जबाबदारी आहे. तर ऐका, भगवती कशानं प्रसन्न होते? शेवटी जाते देव पंचायतन आहे. पहा, देव पंचायतनमध्ये 5 देवता आहेत. आपल्या देवघरामध्ये 5 देवता असल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असावी, शंकराचं शिवलिंग असावं, जगदंबेची मूर्ती असावी किंवा तांदळा असावा, नारायणाचं रूप रंगनाथ असावा आणि सूर्याचं गोलचक्र असावं. कुलदेवी कुलदैवत तुमचं जे असेल ते. बाकी इतर देवता तुम्ही श्रद्धेनं ठेवू शकता, पण या 5 देवता आपल्या देवघरात असल्याच पाहिजेत. 5 पैकी एक जरी गैरहजर असेल तर पूजेचं पाहिजे ते फल मिळेल का नाही हे काही मी सांगू शकत नाही. देव पंचायतन म्हणून 5 देवतांना मुख्य स्थान. आता ही 5 देव पंचायतनमध्ये येतात. ही 5 देवता पंचमहाभूताच्या अधिष्ठात्या देवता आहेत. त्यांच्यापासूनच ही पंचमहाभूतं बनलेली आहेत. पाण्याची देवता गणपती बाप्पा आहेत, पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत, अग्नीची देवता मा जगदंबा आहे, आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत आणि हवेची देवता वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत. या 5 देवांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं याच्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. सूर्यनारायणानं आपल्यावरती कृपा करावी आणि दुर्जन माणसाची सावली सुद्धा आपल्या अंगावरती पडू देऊ नये. आपले पैसे जर कोणी घेऊन गेला असेल गोड बोलून पुढच्या महिन्यात देतो असं म्हणून कोणी पैसे घेऊन गेला असेल आणि पुढच्या महिन्यात म्हणता म्हणता वर्ष उलटलं, पुढच्या वर्षात पदार्पण केलं, नंतर त्यानं आपला नंबरच ब्लॉक करून टाकला, फोनही उचलत नाही, आपल्या गल्लीतून सुद्धा जात नाही, आपण दिसलं की तोंडासमोर वही घेऊन पळतं असं साईडनं. अशी परिस्थिती आली असेल, ही वेळ आली असेल तर त्याच्यासाठी सूर्य भगवंताला असली गाराणे सांगायचे. नारायणा, ह्या दृष्ट माणसामुळे मला त्रास होतोय. एक तर पहिली, दृष्ट माणसंच माझ्याजवळ येऊ देऊ नको, दृष्टाची सावली माझ्या अंगावरती पडू देऊ नको. आणि नारायणा, मला पैसा पाण्याच्या बाबतीत काही लोकांनी खूप फसवलंय, तर त्या लोकांना अशी बुद्धी घाल की माझे पैसे मला द्यावेत. हे काम सूर्य भगवानच करू शकतात. बरं, हे अशी जी पैसा पाण्याची काम आहेत ते सूर्य भगवान करतात. तर याच्यासाठी सूर्य भगवान आपल्यावरती प्रसन्न होणं गरजेचं आहे. आणि सूर्य नारायणानं प्रसन्न व्हावं याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे किंवा सूर्य भगवंताला आवडतो तो मार्ग आहे, सूर्याला फक्त नमस्कार करा. सूर्य भगवान तुमच्यावर प्रसन्न होतात. जुनी लोक पहा, पूर्वी स्नान केलं की 1 लोटाभर पाणी सूर्याला घालायचे, अर्घ्य दान म्हणतात त्याला. सूर्याला तांब्याभर पाणी घालायचे. नंतरच्या काळात तांब्याभर पाण्याचा लोक कंटाळा करायला लागली, फक्त हात जोडायला लागले. सूर्य भगवान म्हटले काही हरकत नाही, हात जोडले तरी पुरे. सूर्यनारायणाला नमस्कार आवडतो. सूर्यनारायणानं प्रसन्न व्हावं आणि आपली नडलेली कामं त्यांनी मार्गी लावावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज स्नान केलं की सूर्याला नमस्कार करा. चास ऐकताय ना तुम्हीच? सूर्याला नमस्कार केला की सूर्य प्रसन्न होतो. महादेवाला तांब्याभर पाणी घातलं की महादेव प्रसन्न होतात. गणपती बाप्पाला मोदक दिले की बाप्पा प्रसन्न होतात. भगवान विष्णू, आपण जर दुसऱ्यांवरती गोरगरीब दीन दयाळ अडले नडले लोक जे आहेत त्यांच्यावर जर आपण परोपकार केला तर नारायण आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि आई जगदंबा साडी चोळी खणा नारळानं शृंगाराच्या साहित्यानं जर आपण तिची ओटी भरली तर आई आपल्यावरती प्रसन्न होते, कारण तिला शृंगाराचं साहित्य आवडतं. मा भगवती नवरात्रात आपल्यावरती खुश व्हावी, तिनं आपल्यावरती प्रसन्न व्हावं याच्यासाठी तुम्ही जे उपवास करतात तर त्या उपवासाच्या सोबत रोज तिची ओटी भरण्याचं काम करा. या व्यासपीठावर उभं राहून जे तुम्हाला सांगते ना, हे तुम्ही ती तशी कृती करा, तिची ओटी भरा. तुम्हाला विजयादशमी म्हणा किंवा 1-2-3 महिन्याच्या काळामध्येच काहीतरी चांगले अनुभव तुमच्या जीवनामध्ये येतील. या गोष्टीमध्ये अजिबात बदल होणार नाही, कारण हे भगवतीला आवडणारी गोष्ट आहे. तिची ओटी भरली, तिला शृंगाराचं साहित्य आपण दिलं. खरं तर तिनं सगळं आपल्याला दिलेलं आहे, आपण तिला काय देणार? पण त्यातही
एक भाव तिचा आहे की माझ्या लेकरानं माझ्या बाबतीतली एवढी जाणीव ठेवावी, याच्यासाठी तिला आपण शृंगाराचं साहित्य, तिची ओटी भरावी. तिची ओटी भरली की ती आपल्याला भरभरून देते. ती आपली ओटी भरते म्हणून तिची ओटी आपण भरली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असो. मा जगदंबेला काय आवडते ते मी तुम्हाला सांगितलं. आज नवरात्रातला पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी देवीचं एक रूप आहे शैलपुत्री. त्या शैलपुत्री रूपाची आज उपासना करतात. खरं तर 9 दिवस भगवतीची 9 रूप आहेत. नवरात्रीला नवरूपे तू लिहून आलेसी अवघ्या रूपी परी माऊली. एकची तू होसी जयंबे जगदंबे, जयंबे जगदंबे. नवरात्रीला नवरूपे तू. या नवरात्रामध्ये आईच्या 9 रूपांची उपासना, तिच्या 9 रूपांचं दर्शन. पहिलं तिचं रूप आहे ते शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या माता पार्वती. ही शैलपुत्री हिमालयाची पुत्री म्हणून जगविख्यात झाली. पण ही अगोदर होती सती. सती महादेवाची पत्नी. पण दक्षानं केला महादेवाचा अपमान. सती मातेला सहन नाही झाला. आणि पतिव्रता नारीचं लक्षणच आहे की जी पतिव्रता स्त्री, जी सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीबद्दल काही चुकीचं कुणाचं ऐकून घेत नाही, आपल्या पतीची निंदा जिला सहन होत नाही, ती पतिव्रता आहे. मी तुमचं अजिबात काही सांगणार नाही. आणि आज समाजामध्ये जे चित्र पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा आपण फार निराळे आहात. आपण खूप छान आहात. पतीची निंदा जी कानानं ऐकूच शकत नाही ती पतिव्रता. सती मातेला सहन नाही झालं आणि सती माता योग अग्नीत लीन झाले. पण योग अग्नीमध्ये लीन होत असताना माता सतीची इच्छा आहे मला पुढच्या जन्मात महादेव पती मिळावे. पर्वताच्या पोटी जन्माला आलेली ती कन्या पार्वती छोटीशी आहे. त्या छोट्याशा पार्वतीचं भाग्य सांगण्यासाठी एक दिवस नारदजी आले. हिमालय राजा म्हणतो बाबा माझ्या घरात सुकुमार कन्या जन्माला आलेली आहे, तिचं जरा नशीब सांगा. सांगितलं नारदजीनं ही फार मुलगी सुंदर आहे, सुशील आहे, शीलवान आहे, ही महान पतिव्रता आहे. हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होतील. हिच्या नशिबात 4-2 गोष्टी थोड्याशा चुकीच्या आहेत. आणि काय चुकीचं आहे? चांगलं काय आहे तिकडे माणसाचं लक्ष थोडं कमीच असतं, पण चुकीचं काय आहे तिकडे जास्त असतं. देवानं आपल्याला काय दिलंय त्याचा अभ्यास आपण कमी करतो, पण देवानं आपल्याला काय दिलं नाही त्याचं चिंतन आपण जास्त करत असतो. हे बरोबर आहे ना? की आपल्याला काय दिलं नाही त्याच्यासाठी आपण देवाला भांडतो, पण देवानं जे दिलंय त्याच्या बाबतीत त्याचे धन्यवाद मात्र मानत नाही. मग आपल्या मुलीच्या भाग्यात काय काय चांगलं आहे त्याचं कमी चिंतन केलं. तिच्या नशिबात चुकीचं काय काय सांगा बरं पटकन. सांगितलं हिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला वडील नाही, त्याला आई नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. सोनं नाणं तर लांबच राहिलं. सोन्याचे दागिने नाही, कपडा नाही, गळ्यात साप घालून फिरतो, स्मशानात राहतो, जोगी जटिल नग्न अमंगल वेश, अंगाला चितेचं भस्म लावतो, मेलेल्या माणसाची राख अंगाला लावतो, स्मशानात राहतो. असल्या पोराला आपण आपली मुलगी द्याल काय? झोपले का काय? आपण देणार नाही. मग हिमालय राजा तरी कसा तयार होणार? आपल्यावरनं दुसऱ्याचं घ्यावं आपण. पण बऱ्याच वेळेला असं असतं
आपण आपलंच पाहतो, दुसऱ्याच्या बाबतीत आपण थोडेसे निष्काळजी असतो. मैना माता म्हणते असल्या मुलाला मी मुलगी देणार नाही. हिमालय राजा म्हणतोय हे जरा चुकीचंच आहे, असला कुठं जावाय असतो का? माता पार्वतीच्या लक्षात आलं हे सगळं वर्णन महादेवाला लागू होत आहे. गुरुजी, असा पती मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणे तपश्चर्या करावी लागेल. असला पती मिळवण्यासाठी तपश्चर्यावर तपश्चर्या काही साधी नाही, घोर घोर तप केलं तसं तप आपण करू शकत नाही. झाडाची पानं खाऊन काय, पाणी पिऊन काय, फळं खाऊन काय, वारा पिऊन 1 दिवस नाही, 9 दिवस नाही, वर्ष नाही, हजारो वर्ष झाडाची पानं खाऊन तप केलं, नाव अपर्णा झालं. पण तप नाही सोडलं, शेवटी परीक्षा घ्यायला सप्तऋषी आले आणि सप्तऋषी म्हणतात आई कुणासाठी एवढं तप करते? म्हणे महादेव पती मिळावेत म्हणून करते. अरे रे रे आई, इथं चुकली तू. अगं ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना त्याला राहायला घरच नाही. माता पार्वती म्हटलं काही हरकत नाही, घर नाही तेच चांगलंय, फरशी पुसायचा ताणच नाही. अगं आई, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, म्हणे एकदम ओके, कपडे धुवायचा ताणच नाही. स्मशानात राहतो गाई, म्हणे खूप चांगलं आहे. मी तर काही कुणाच्या घरी जाणार नाही, पण प्रत्येकाला माझ्या घरी एक ना एक दिवस यावंच लागेल, ती पण चांगलीच गोष्ट आहे. आणि विनाकारण माझ्या इथं कुणी थांबणार नाही. स्मशानातून कधी पळावं असं होतं माणसाला. स्मशानात कोणी निवांत पिकनिक किंवा सुट्टी करायला जातं का तिकडे? कुणी अजिबात नाही. कोणीतरी बोललं आई अगं ज्याला तू पती म्हणून स्वीकारणार आहेस ना 4 घरची भिक्षा मागून खाताय. माता पार्वती म्हटलं स्वयंपाक करायचं टेन्शनच नाही, आई तर खायचं. एक आई वडील आपल्या मुलीला काय पाहता? हेच तर पाहतात ना, तिला फरशी पुसायचा ताण नको, कपडे धुवायचा ताण नको, स्वयंपाकाचा ताण नको, माझी मुलगी अशी फुलात राहिली पाहिजे. ते सगळंच आहे महादेवाकडे, काहीच ताण नाही. फरशी पुसायचा ताण नाही, घराला फरशीच नाही. कपडे धुवायचा ताण नाही, अंगावर मालकाचा कपडाच नाही. चोर यायचा प्रश्न नाही, कारण सोन्याचा एकही दागिना नाही. चुकून एखादा चोर डमरुत्रिशूल चोरायला आला तर तो खूप मोठा बाबा आहे, नागोबा. त्याला पाहिल्यावर कोण थांबतं तिथं? किती पळावं ते सुचणार नाही. आणि 4 घरची भिक्षा मागून खाताय म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. गॅस पेटवायला नको, चूल पेटवायला नको, धूर डोळ्यात जायला नको, काही नको, निवांत राहायचं, भजन करायचं आणि भोजन करायचं, आयतं निवांत. माता पार्वतीनं प्रत्येक दोषामध्ये गुण शोधला. ही नजर आली पाहिजे बरं आपल्याला. बऱ्यापैकी एक साधारण माणसाची नजर अशी असते, ते चांगल्यात वाईट पाहत असतात. ती साधारण माणसं झाली. पण ज्यांना वाईटात चांगलं दिसतं ती संत असतात, ती सज्जन असतात. आणि खरंच तुम्हाला जीवनात सुखी जगायचं असेल तर तुम्ही चांगल्यामध्ये तर चांगलंच पहा, पण एखादं जरी चुकीची गोष्ट असेल ना तर त्याच्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. जीवनातले सगळे नकारात्मक भाव कमी होतील. कीर्तन थोडंसं उशिरा चालू झाल्यानंतर बरेच जण टेन्शनमध्ये आले होते, कसं होईना कसं होईना कसं होईना. पण बसलेल्यापैकी एकानं जरी विचार केला असताना, एखादं पावसात तळा अडकलं नसेल ना, वेळेवर यावं बरं, मग असं जर मनात आलं असताना मग त्या माणसानं ठरवलं असतं कीर्तनकार येऊन कीर्तन होईपर्यंत आपण जागा सोडायची नाही, आपण त्यांच्यासोबत राहायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी चांगलाच विचार केला म्हणून एवढे सगळेजण तुम्ही अजून बसलेले आहात. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला की चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला चांगलं पाहता आलं पाहिजे, वाईटात सुद्धा चांगलं पाहता आलं पाहिजे. ही सज्जन माणसाची, संतांची ओळख आहे ती. पाहता बघून पाहता बघून
तुका म्हणे तैसा सज्जनापासून. वा वा. खरं तर ना जी सज्जन माणसं असतात, जी संत असतात ना, ती वाईटात सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतात. ही साधारण माणसाकडे गोष्ट नाही. भगवंताच्या कृपेला जी पात्र लोक असतात ना, खरंच ज्यांची देवाची ज्यांच्यावर कृपा झालेली आहे ना, अशी माणसं नेहमी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करतात. पार्वती मातेनं गुणच पाहिला आणि मग माता पार्वतीची ती तपस्या, मागच्या जन्मात महादेवासाठी केलेला त्याग, तिचं ते रूप, ते शैलपुत्रीचं रूप, ते शैलपुत्रीचं हे जे रूप आहे, पहिल्या नवरात्रातला जो पहिला दिवस, ज्या रूपाची आपण उपासना करतो ना, तर ते रूप तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना निष्ठा शिकवतं. निष्ठा, ही निष्ठा शैलपुत्री म्हणजे माता पार्वतीकडून आपल्याला शिकायला मिळते.